हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। तुम्ही सर्वांनी श्री गुरुचरित्रामधील 45वा अध्याय वाचला आहे का? जर वाचला असेल तर तुम्हाला नक्कीच कळाले असेल की आज आपण कुठे आलो आहोत ते। श्री गुरुचरित्रातील 45व्या अध्यायामध्ये एका नरहरी नामक कवींची कथा आपल्याला सांगण्यात आलेली आहे। नरहरी नामक कवी हे कल्लेश्वर महादेवाचे निस्सीम भक्त होते आणि ते नित्य नियमाने कल्लेश्वरासाठी 5 कवितांचे कवित्व करीत असत। त्यानंतर ते स्वामींच्या भक्तीत कसे आले आणि ते श्रीगुरूंसाठी कसे कविता करू लागले हे आपल्याला त्या अध्यायामध्ये सांगितलेले आहे। आज आपण त्याच ठिकाणी आलो आहोत। कर्नाटकमधील हिप्परनी गावात कल्लेश्वर देवस्थान आहे। या ठिकाणी शनी मंदिर, पंचमुखी गजानन मंदिर आणि दुर्गा पार्वती मंदिरही आहेत। ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर सर्वप्रथम आपण पंचमुखी गजाननाचे दर्शन घेऊन आता इकडे पाठीमागे शनिस्तंभ आहे, त्या शनिस्तंभाचे दर्शन आपण घेणार आहोत। तुम्ही बघू शकता या ठिकाणी शनिस्तंभ आहे। शनिदेवांचे दर्शन घेऊन आपण कल्लेश्वर महादेवाच्या दर्शनाला जात आहोत। या ठिकाणी दक्षिण द्वार आहे, तुम्ही बघू शकता। आतमध्ये अतिशय सुंदर असे शिवलिंग आहे। याच ठिकाणी कवी नरहरींना स्वामींचे दर्शन झाले होते। फ्रेंड्स, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आपण असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हा सर्वांसाठी घेऊन येत असतो। या ठिकाणी कल्लेश्वर मंदिर आहे। आतमध्ये अतिशय पुरातन आणि जुने असे शिवलिंग आहे। हे शिवलिंग फार जुने आहे, याची माहिती आपल्यालाही निश्चित मिळालेली नाही। इथे दुर्गा पार्वती मंदिरही आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू। हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। तुम्ही सर्वांनी श्री गुरुचरित्रामधील 45वा अध्याय वाचला आहे का? जर वाचला असेल तर तुम्हाला नक्कीच कळाले असेल की आज आपण कुठे आलो आहोत ते। श्री गुरुचरित्रातील 45व्या अध्यायामध्ये एका नरहरी नामक कवींची कथा आपल्याला सांगण्यात आलेली आहे। नरहरी नामक कवी हे कल्लेश्वर महादेवाचे निस्सीम भक्त होते आणि ते नित्य नियमाने कल्लेश्वरासाठी 5 कवितांचे कवित्व करीत असत। त्यानंतर ते स्वामींच्या भक्तीत कसे आले आणि ते श्रीगुरूंसाठी कसे कविता करू लागले हे आपल्याला त्या अध्यायामध्ये सांगितलेले आहे। आज आपण त्याच ठिकाणी आलो आहोत। कर्नाटकमधील हिप्परनी गावात कल्लेश्वर देवस्थान आहे। या ठिकाणी शनी मंदिर, पंचमुखी गजानन मंदिर आणि दुर्गा पार्वती मंदिरही आहेत। ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर सर्वप्रथम आपण पंचमुखी गजाननाचे दर्शन घेऊन आता इकडे पाठीमागे शनिस्तंभ आहे, त्या शनिस्तंभाचे दर्शन आपण घेणार आहोत। तुम्ही बघू शकता या ठिकाणी शनिस्तंभ आहे। शनिदेवांचे दर्शन घेऊन आपण कल्लेश्वर महादेवाच्या दर्शनाला जात आहोत। या ठिकाणी दक्षिण द्वार आहे, तुम्ही बघू शकता। आतमध्ये अतिशय सुंदर असे शिवलिंग आहे। याच ठिकाणी कवी नरहरींना स्वामींचे दर्शन झाले होते। फ्रेंड्स, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आपण असेच नवनवीन व्हिडिओज
तुम्हा सर्वांसाठी घेऊन येत असतो. या ठिकाणी कल्लेश्वर मंदिर आहे. आतमध्ये अतिशय पुरातन आणि जुने असे शिवलिंग आहे. हे शिवलिंग फार जुने आहे. याची माहिती आपल्यालाही निश्चित मिळालेली नाही. इथे दुर्गा पार्वती मंदिरही आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.